तुम्हाला मस्तपैकी प्रोटीनची अशी छान एक रेसिपी टिक्की दाखवणार आहे सोयाबीनची। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तुझ्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मस्तपैकी मी सोयाबीनची टिक्की दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। या बघा मी सोयाबीन मस्त भिजवून घातलेत आणि असं छान असं पाणी गाळून घेणार आहे। मिक्सरला टाकून बारीक करून घ्यायचं आहे। पहिले हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया, मग तुम्हाला मी पुढची याची रेसिपी। मस्तपैकी मी छान असं सोयाबीनचं मस्त असं मिक्सरला असं फुगा करून घेतलेलं आहे, मस्त बारीक करून असं। आता ह्याच्यामध्ये बघा मी लागणारं तुम्हाला साहित्य सांगते। इथे मी ना 2 मिरच्या घेतल्यात, लांबसारख्या बारीक कापून घेतल्यात। हिरवी मिरची घेतलेली आहे, अख्खा आपला धनिया घेतलेला आहे, कांदा घेतलाय 2। इथे आपल्याला घेतलेले मीठ, हळद, चाट मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर, 1 वाटी बेसन पीठ। तर सर्वात पहिला तर आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिरच्या टाकून घ्यायच्या ह्याच्यामध्ये, कोथिंबीर, कांदा, धनिया पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, हळद, मीठ, हा संपूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचा चांगला। मस्त याचे कबाब करून घ्यायचे आपल्याला छान असे। पाणी न घालता करायचं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीनमध्ये पाणी असतं, जे पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये। बघा छान मस्त असं आपलं एक जीव करून झालाय पुऱ्या मसाल्याचा। आता आपल्याला मस्त अशी टिक्की करून घ्यायची। आपल्याला शालू फ्राय करून घ्यायचे, अशा आपल्याला कबाब असे करून घ्यायचे, मस्त असे रोल करून। अशा प्रकारे आपल्याला असे कबाब करून घ्यायचे मस्तपैकी। मस्तपैकी छान अशा टिक्या करून घेतलेल्या आहेत मस्तपैकी हातावरती, आणि एका साईडला पॅन ठेवलेलं आहे। आज याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून मस्तपैकी आपलं तेल चांगलं गरम करून घ्यायचं। चांगलं तेल टाकून आपल्याला गरम करून घ्यायचं। मस्त आपलं गरम झालेलं आहे। आता एक एक आपल्याला टिक्की अशी सोडून देऊया। बारीक गॅसवरती आपल्याला छान अशी शेकून घेऊया। एक साईड छान आपल्याला शेकून देऊया। साईड आपली चांगली शेकली ते, आता आपण पलटी करून घेऊया। थोडं फास्ट गॅस करून घेऊ आपण, जेणेकरून मस्तपैकी आपली मस्त आपली एक साईड छान शेकून झालेली मस्तपैकी, मस्त क्रिस्पी सारखी। आता एक साईड आपल्याला अशीच बारीक गॅसवरती छान करून घ्यायची क्रिस्पी। बघा आता अशा प्रकारे मस्तपैकी आपल्या छान अशा सोयाबीनच्या छान टिक्क्या झालेल्या आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, मग आपण दुसरे अशा प्रकारचे मस्तपैकी टिक्क्या भाजून घेऊया। प्रकारे मस्तपैकी छान आपल्या सोयाबीनच्या मस्तपैकी टिक्की छान झालेल्या आहेत, मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत, खूप मस्त। तुम्ही पण बनवा आणि रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। बघा ह्याच्याबरोबर छान मी मस्त कोथिंबीरची चटणी घेतलेली आहे, छान अशी हिरवीगार, ह्याच्याबरोबर खूप छान लागते। तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते। थँक्यू।